नांदेड़ लोकसभा मतदारसंघ से महाविकास आघाड़ी व कांग्रेस के उम्मीदवार वसंतराव चौहान ने अपनी जीत का दावा किया। नांदेड़ जिला कांग्रेस पार्टी कार्यालय में एक पत्रकार परिषद को संबोधित करते हुए वसंत चौहान ने नांदेड़ के मतदाता, नेता, सहयोगी दल, पार्टी के कार्यकर्ता व अन्य सहयोगियों का धन्यवाद व्यक्त किया। वसंत चौहान से जब सवाल किया गया कि इनकी जीत की मार्जिन क्या होगी, तो उन्होंने बताया कि उनका अपना गणित है और वो इसके हिसाब से 1 लाख वोटों से जीत कर आ रहे हैं। सगळ्या पत्रकारांनी पाठबळ दिलं म्हणून आज माझी, आता तुमची माहिती असेल, माझी भी माहिती आहे की ह्या निवडणुकीमध्ये आपला विजय हा निश्चित आहे। मला गणित आहे ना, आता लोक सांगायलेत गणित, गणित तुम्ही करता, गणित आम्ही करतो। नाही, आता जनतेचा आवाज आहे, जनतेचा आवाज सांगतो। लीड मला, मी सांगतो माझ्या वैयक्तिक ह्याच्याप्रमाणे 1 लाखाच्या वर लीड मिळेल मला। बरोबर आहे, आता ती चव्हाण आहेत, मी चव्हाण आहे, योगायोगानं दोघांची नाव एकच आली। म्हणून मला मी भाषणातही सांगितलं, बाबा एक चव्हाण गेलं तर काय आलं, दुसरा चव्हाण तयार आहे। आणि जनतेने त्या चव्हाणला, दुसऱ्या चव्हाणला साथ दिली, गेलेल्या चव्हाणला साथ दिली नाही। सर्वसामान्य मतदार हा माझ्या पाठीशी उभा राहिला। काही प्रमुख कार्यकर्ते इतर पक्षामध्ये पलायन केले असतील, पण सर्वसामान्य मतदार जागेवर असल्यामुळं आज तुम्ही जे बघता, त्या मंचावर इथं बसलेली सगळी ही आमची पाठराखण करणारी काँग्रेसची मंडळी, हेच माझं पाठबळ आहे। दुसरं पाठबळ या निवडणुकीमध्ये तुमचं मला मिळालं। मी मुद्दाम होऊन या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानावेत, सगळ्यांना बोलावं, प्रत्यक्ष आपण चर्चा करावी म्हणून ह्या ठिकाणी ही पत्रकार परिषद मुद्दाम होऊन बोलवली। आणि त्या निमित्तानं मी एवढंच सांगेन, आपल्या माध्यमातून माझा विजय होणार हे 100% निश्चित आहे। आणि हाच आशीर्वाद कायमचा माझ्या पाठीशी आपला राहावा ही विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली। अधिक काही बोलावं आज चुकीचं ठरेल। उद्या 4 तारखेचा निकाल लागल्यानंतर ते सगळं तुम्हाला समजून जाईल आणि आपल्याला 4 तारखेची वेळ वाट पाहावी लागणार आहे। म्हणून आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी सगळ्यांचे, पत्रकारांचे, माझ्या सर्व पाठराखण करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे, राष्ट्रवादींचे, शिवसेनेचे, इतर घटक पक्षांचे जे काही लोक मला या ठिकाणी मदत केली त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो।